नमस्कार. मानव जागृती करता बाबांनी दिलेले तत्व शब्द नियम व आलेले अनुभव बैठकीच्या विषयात बंधूंनो दरवर्षी या ठिकाणी महान त्यागी बाबा जमदेवजीचे शब्द पूर्ती करता हा वनभोजनाचा कार्यक्रम स्वर्गीय प्रभुदाजी पडोळे यांच्या विचाराच्या माध्यमातून आयोजित केला आहे आणि ते कार्य आजही परंपरेनुसार सुरू आहे. परंतु हे सर्व कार्य करत असताना आम्ही ज्या विचाराला जोडतो ते विचार म्हणजे भक्ती, ते विचार म्हणजे तत्व शब्द नियम आणि ते विचार निर्माण करणारे म्हणजे आमचे धर्मगुरू महान त्यागी बाबा जमदेवजी. जे धर्मगुरू ज्यांनी हयातीत शब्द ठेवले आणि ते शब्द पूर्ण झाले नाही म्हणून त्या शब्दाची आठवण करून देणारे असे आमचे महान त्यागी बाबा जमदेवजीचे आत्मबोध, ज्यांच्या विचाराच्या माध्यमातून पुन्हा या पृथ्वीच्या पाठीवर येऊन जे श्रालेले शब्द पूर्ण करण्याचे कार्य त्यांच्या हातून निर्माण झालेले सेवक बाबांचे सेवक यांनी पूर्ण करण्याची केलेली संकल्पना आणि त्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम साकार झालेला आहे. बंधूंनो, आम्ही मानव धर्माचे सेवक आज हे तत्व शब्द नियमाला विसरू शकत नाही आणि विसरणारही नाही. परंतु मानवी जीवन जगत असताना अनेक प्रसंग येतात, सुख आणि दुःख दोन्ही येतात. मानवी जीवनात सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टीची गरज असते. ज्याप्रमाणे खारट आणि तिखट, गोड आणि कडू, चांगलं आणि वाईट, त्याचप्रमाणे पाप आणि पुण्य ह्या मानवाच्या जीवनात घडत असतात. परंतु आम्ही कर्म असे करतो की त्या कर्माच्या भविष्यावर आमच्या हातून झालेल्या चुका आणि कमावलेला पुण्य जर आमच्या जीवनात साठवलेला असेल तर परमेश्वर त्याला यश देतो, त्याला त्याचे कर्म बघून तरी त्याला फळ देतो. आणि त्याच्यावर जर एखादी प्रसंग आला तर त्याला त्याच्यातून बाहेर काढण्याची क्षमता परमेश्वर ठेवतो. असे कार्य या मानव धर्माच्या प्रत्येक शब्दाच्या हातून घडायला पाहिजे आणि त्यासाठी महान त्यागी बाबा जमदेवजी या पृथ्वीच्या पाठीवर 2004 पासून आलेले. आत्मबोलाची शक्ती काय आहे हा आत्मज्ञानी ओळखू शकतो. आत्मबोलाची शक्ती काय आहे हा आत्मज्ञानी ओळखू शकतो. सेवक मानव धर्माचे भरपूर आहेत, सेवक मानव धर्माचे भरपूर आहेत. दररोज सांगते ते मी तत्व शब्द निर्माण वागतो. माझ्यासारखा वाढणारा, माझ्यासारखा भक्ती करणारा असा जगात कोणीच नाही. हा प्रत्येक मानव धर्माचा सेवक स्वतःला समजतो, स्वतःला समजतोय. एक दिवस मी एका भांडेल्यात बसलो, एक सेवक आला. भाऊ म्हणते माझ्यासारखा वागणारा, माझ्यासारखा चालणारा, माझ्यासारखा शब्द जपणारा सेवक नाही म्हणते. परंतु माझ्या पुढे प्रश्न निर्माण आहे. असा प्रश्न जेव्हा मला केला तेव्हा म्हणलं तो खोटा बोलतेस. तेव्हा त्याला मी म्हणालो तू खोटा बोलतेस. म्हणलो कसा? तो म्हणतो समजलो मी माझ्यासारखा वागणारा, माझ्यासारखा नियमावर चालणारा, माझ्यासारखा शब्दाला जपणारा व्यक्ती नाही. आणि असा जर जपणारा असेल तर त्याच्या पुढे प्रश्नच नाही. कारण जो दैवी शक्तीला जाणतो तो स्वाभिमानाला आणि अभिमानाने एवढी शक्ती मानते की बाबा जमदेवजीच्या शब्दात आहे. बद्दल एवढी शक्ती बाबांच्या शब्दात आहे. आणि हे जो व्यक्ती स्वतःला समजतो की मी करतोय हे खरं आहे, मग त्याला प्रश्न काय? त्याला प्रश्न काय? त्याला प्रश्न नाही राहू शकत. मी त्याला हेच उत्तर दिलं, प्रश्नच राहू शकत. आणि तू जर बोलत असेल तर मग खोटा बोलत नाही, तर मग माझा बघून तो खोटा असेल. दोनच शब्द त्याला बोलू, त्याची बोलती मग तिसरा शब्द बोलला नाही. धन्य आहे म्हणते तुम्ही कारवाईची. आता मी तुम्हाला काही सांगणार नाही, जे काही सांगणार ते माझ्या मार्गदर्शन. मग तुमच्या मार्गदर्शकाला सांग, मला सांगू नको, मला सांगूही नको. कारण मी तुला विचारायला नाही आलो, या पांटेला भेटलो म्हणून तुला गोष्ट काढलाच. कारण तू अडचणीत आहे
म्हणून हे शब्द तुझ्या पुढे आले आणि तू कुठेतरी तत्वशब्द नियमात फसलायस हेही सांगितलं त्याला. तू कुठेतरी तत्वशब्द नियमात फसलायस आणि म्हणूनच प्रसंग तुझ्या पुढे आहे. आणि तू म्हणतोस की माझ्यासारख्या शब्दानं माझ्यासारख्या विचारानं तत्वनिष्ठ सेवक नाही आणि हे करताना मी चुकत आहे म्हणजे कुठंतरी प्रॉब्लेम मध्ये आहे. तर म्हणून तू सर्वात पहिले खोटा बोलते. ते खोटे बोलणं बंद कर. तू विचार कर तत्व काय, शब्द काय, नियम काय, शिकवण काय आणि परस्पराला देणारा भक्तीच्या माध्यमातून विश्वास काय आहे. हा जर साध्य केलास तर तुला कोणाला सांगायची गरज पडणार नाही. कारण तो परमेश्वर प्रत्येक आत्म्यात आहे आणि आत्मा या प्रत्येक सजीवात आहे. तू एक सजीव आहेस. त्या सजीवाला एक चैतन्य शक्ती चालवते. मानवाची ताकद नाही त्याला चालवण्याची आणि ती दैवी शक्ती कार्य करते म्हणून माणूस जिवंत आहे. परंतु आज 2004 पासून बाबा आत्मबोलाला आलेले आहे. आजही आलेले आहेत. परंतु आजही आम्ही त्यांच्या विचाराला त्यांच्या कार्याला त्या परमेश्वरी कृपेला अजूनही समजू शकलो नाही. कारण समजलं जर असतो तर प्रश्नच निर्माण केला नसतो. बाबा म्हणजे काय? बाबा म्हणजे बाबा. बाबांनी हयातीतले अनुभव देऊन सणारी हा कार्यक्रम साजरा होत आहे. बाबांनी हयातीत जे गोष्ट घडली नाही, जे गोष्ट अधुरी राहिली आहे तो अनुभव देऊन हा कार्यक्रम होत आहे. मग हा कार्यक्रम तुम्ही जर घेता तर बाबा सत्य आहे याच्यात दुमत नाही आहे. याच्यात दुमत आहे याच्यात दुमत काही नाही आहे. आणि म्हणून आम्ही मानव धर्माचे सेवक सत्वनिष्ठ व्हायला पाहिजे परंतु आत्मज्ञानी बनायला पाहिजे. आणि आत्मबोध हेच आम्हाला शिकवतात. बंधूंनो, महान त्यागी बाबा जीवदेवजी बाबा वेळ होत आहे. महान त्यागी बाबा जीवदेवजी 2004 पासून कार्य करतात. याची जाणीव मागच्या वर्षी बापदेव येथील सेवक वैद्य जयंत आले त्यांना त्याची जाणीव झाली आणि ते बाबाला भेटायला आले. गुरुवार आणि रविवारी मोहाडीच्या भवनात बैठक होते. त्या बैठकीसाठी ते आले. ताईला यायला उशीर झाला. जवळपास 3-4 वाजले. परंतु त्यांनी निर्धार पक्का करून आला की मी आज काही असो ताईच्या माध्यमातून बाबांना भेटल्याशिवाय जाणार नाही म्हणजे जाणार नाही. तो सेवक बाबांच्या हयातीतला होता आणि म्हणून त्याचा निर्धार पक्का होता. त्याने निर्धार पक्का केला. बाबांच्या येण्याची वाट बघितली आणि जेव्हा बाबा आले तेव्हा बाबांनी त्यांच्या पुढे हयातीतले जे प्रश्न होते, जे त्यांच्या सोबत घालवलेले क्षण होते, त्यांच्या दौऱ्याचं बोललेले शब्द होते ते बाबांनी त्याच्या पुढे ठेवले. तेव्हा तो अजून आनंद द्विगुणित झाला त्याचा. माझे बाबा पुन्हा मला या पृथ्वीवर भेटले. हा आत्म अनुभव त्याला त्या ठिकाणी भेटला आणि निश्चय केला. घरी जाऊन सांगितलं मुलाबाळांना, पत्नीला, कुटुंबातील लोकांना आणि त्यांचे मार्गदर्शक होते त्यांना त्यांनी सांगितलं तुम्ही 2004 पासून तर बाबा आहेत पण अजून कधी भेटायला गेलो नाही आणि आहेत म्हणून असा विश्वासही कधी केलो नाही. पण काल माहित आहे माझ्या मनात अशी चैतन्य शक्ती जागृत झाली आणि मोहाडीच्या भवनात जाऊन बाबाला भेटून यावं हा विश्वास त्याच्या मनात जागृत झाला आणि तो त्या दिवशी त्या भवाडीच्या भवनात येऊन बसला. बंधूंनो, त्यानंतर घरी गेला. घरी कुटुंबातील सर्व सेवकांना, सदस्यांना, मार्गदर्शकांना त्या विचारावर चर्चा केली आणि त्या चर्चेच्या दरम्यान त्यांच्या कुटुंबांनाही कुठेतरी विश्वास वाटला की बाबा या पृथ्वीवर आहेत. मग काय करायचा म्हणून कुटुंबातील लोक घेऊन पुन्हा तो मोहाडीला आला. त्यांचा मार्गदर्शक आहे धरमदासजी बावनकुळे, त्यांना सुद्धा घेऊन आला आणि धरमदासजी बावनकुळेच्या समोर बाबांनी काही प्रश्न ठेवले. त्या विचारातून त्यांनी ते समजून घेतले आणि तो विश्वास खरा आहे याची जाणीव त्यांना झाली आणि मग वैद्यजीनं आपल्या घराच्या वास्तुपिंडानिमित्त बाबांचा दौरा घेतला. वास्तू पूजनानिमित्त कुठे
कोणत्या रस्त्यात बघा, बापदेव मोद्या जेवढा आहे, बापदेव नागपूर जिल्ह्यावाले बसल्यात, तुम्ही होते का? बापदेव या ठिकाणी निवासस्थानी त्यांच्या घराच्या वास्तुपूजा निमित्त बाबांचा दौरा होता. त्या दौऱ्यात मी, आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष साहेब आणि या ठिकाणी कोणी होते का? आमच्या सोबत माटेबाई कदाचित होत्या, माटेबाई होत्या असे, आणि त्या परिसरातील सेवक. जेव्हा आम्ही त्या ठिकाणी गेलो, वास्तुपूजा निमित्त त्यांनी चर्चा बैठक घ्यावं म्हणून स्टेज उभा केला, लाऊडस्पीकर वाल्यांना बोलवला आणि सेवक जास्त रिश्तेदार म्हटला आणि बाबाच्या हयातीतला सेवक म्हटला तर सर्व रिश्तेदार कुठल्याच मानव धर्माच्या सेवकातील जास्त असतात आणि त्यांचे रिश्तेदार त्या ठिकाणी होते. मग काही नागपूर मंडळाचे होते, काही टिपकीचे होते, काही रामटेकचे होते, तर काही चार्टरशी जुळलेले होते. असे भरपूर रिश्तेदार मानव धर्माचे सेवक त्या ठिकाणी बैठक झाली. ताईंनी मार्गदर्शन केला, मी मार्गदर्शन केला, बाबांनी मार्गदर्शन केलं आणि बाबांचं मार्गदर्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी एक चाच्याचा मुलगा जो अपाहिज होता, बाबा पुढे 2 वर्षाच्या अगोदराला चालू शकत नव्हता, बसू शकत नव्हता, परंतु बाबांनी ज्याला कार्य दिले बंधनाचे, त्या कार्याच्या माध्यमातून तो मुलगा उठून उभा झाला आणि चालावा लागला आणि तो त्या स्टेजवर बाबांच्या पुढे नमस्कार घ्यायला. तेव्हा बाबा म्हणते, याला तर कार्य दिलं होतं, हा चालवा लागला. ज्यावेळेस भावनात आणला मोवाडीच्या, त्या दिवशी याला गाडीतून उचलून आणला होता. जवळपास 7-8 वर्षाचा मुलगा होता, त्याला चालता येत नव्हता. तेव्हा बाबांना आनंद झाला, धन्य आहे म्हणजे माझा भगवंत माझ्या शब्दावर विश्वास ठेवून आणि त्यांच्या कार्यावर प्रसन्न होऊन त्या मुलाला चालण्याची प्रेरणा दिली, चालण्याचा जीवन दिला, असा आत्मविश्वास त्याच्यात जागृत केला. धन्य आहे म्हणतो आता भगवंत, असे बाबा म्हणायला लागले. आणि त्या ठिकाणी जेव्हा वैद्यच्या परिवारातील लोक बाबांच्या मार्गदर्शन संपल्यानंतर एक एक जण त्या ठिकाणी येते, आपल्या पुढे आपापले घराणे सांगते. बाबांनी सर्वांचे घराणे ऐकून मार्गदर्शन केले, परंतु त्याच स्टेजवर आमच्या कांद्री परिसरातील एक मार्गदर्शक होता, वसंताजी धामणे, बाबांच्या हयातीतला सेवक. आज जवळपास 75-76 वर्षाचा आहे. मी बाबाच्या साईडला बसलो होतो आणि तो बाबाच्या मागे होता. त्याच्या खांद्यावर बाबांनी थाप मारली हात आणि बोल वसंता म्हणते. मी मागे फिरून पाहिलो, म्हणलं वसंता कोण आहे? आमचे जुमळे बाबाजीच्या वयातले आहेत आणि ताई किती व्हायचे? खरोखर जुमळे बाबाजीच्या पाठीवर हात मारल का ताई आणि त्याच्या जुमळेजीचं नाव घेत का? परंतु त्या वसंताजी धामणेजीच्या खांद्यावर हात मारला आणि बोल वसंता म्हणतो. मी मागे फिरून पाहिलो का कोण वसंत होय? त्याचं नाव मला माहित नाही, परंतु बाबांना होता, कारण बाबांच्या हयातीतला तो सेवक. कधीच्या वेळ बाबांच्या हयातीतला सेवक होय. त्यांच्या सोबत बाबांनी सोबत त्यांनी भंडारगुडी, सालेमेटा, कांद्री आणि धोप या ठिकाणी बाबांच्या हयातीत कितीतरी दौरे बाबांच्या सानिध्यात राहून केले. म्हणून जेव्हा बाबा त्या परिसरात दौऱ्यावर जात असतील तेव्हा तो वसंत माझ्या वयात असेल किंवा माझ्यापेक्षा कमी वयात असेल, म्हणून त्याला बाबा काय म्हणत? वसंत म्हणत, नावाने आवाज म्हणत. मी विचार केला की हा कोण आहेत हे वसंताजी? तेव्हा बाबांनी त्याला सांगितलं, तू असा पहिला सेवक आहेस म्हणे, तू असा पहिला सेवक आहेस की साधे कार्य न घडवता डायरेक्ट त्या घडवणार. कोणाला माहित होतं? कोणाला माहित होतं त्या व्यक्तीनं साधे कार्य घडवलं त्या नाही घडवलं? बाबाच्या हयातीतला. कोणत्या गावचे बाबा? वसंत घोरपळ. घोरपळ त्या गावाचं नाव मला होता आणि त्याच्या कार्यकर्ता होता बाबा. त्या कार्य घोरपळचे पुराणे कार्यकर्ते
गावंडे त्या गावंडी सोबत तो नेहमी जायचा. उजवात होता. गावंडीजी जे पुराणे बाबाच्या तिथे मार्गदर्शक होते त्याचा तो उजवात होता. प्रत्येक काम गावंडीजी सोबत तो करायचा. आणि म्हणून बाबा जेव्हा तो त्या ठिकाणी आला त्याच्या खांद्यावर थाप मारला बोल वसंता म्हणते, तेव्हा त्याला विचारलं तू या पृथ्वीच्या पाठीवर पहिला सेवक आहे म्हणते ज्याला साध्या कार्यांना घरतात 3 महिन्याच्या त्या घडवलं. किती किती 3 महिन्याच्या त्या घडवलं तेव्हा तो सेवक झाला. बाबाला त्या दिवशी त्याची आठवण करून दिलं. कुठे त्या वैद्यच्या घरी. आम्ही विचारत पडलो. आम्हाला माहित होतं आम्हाला माहित होतं का? लताताईला माहित असेल का? लताताई माझ्या बरोबर शेवटी मी 2001 ला मार्ग झालो ते तेव्हाच्या. त्याच्या लग्न ताईच्या माझा एकाच वर्षा करत दिले. भाऊ माझा खास मोठे 99 मध्ये लताताई मार्गात आल्या. मी 2001 ला आलो. परंतु 98 ला लग्न झाला दिलीप भाऊचा आणि माझा दोघांचा. आशिष पात्रे आमच्या गावच्या जिल्हा परिषदच त्याच्या घराच्या घरी ड्रायव्हर म्हणून आणि त्यांच्याच घराला लागून माझी दुकान आणि शाळा एकाच शाळेत शिकलो आम्ही. त्या कारणामुळे मित्रता पक्की. परंतु बाबांनी त्याची आठवण केली आणि त्याच्या त्या कार्याची आठवण केली तेव्हा तो आमच्या जुबळे बाबाजीच्या वयात असलेला बाबाजी बाबा मला पुन्हा भेटले म्हणून धडधडा लागला. त्याला आत्मबोल आले म्हणून काही वर्षांचे माहीत झालं. आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. जेव्हा बाबा सकरले या ठिकाणी कार्यक्रम झाला सेवा संमेलन तेव्हा नव्हते आले. पण तो धामणे त्या ठिकाणी आलता. मी धामण्यासोबत बोललो चर्चाही केलो. कधी ओळख नाही का त्या नेमकी मी बाबा सोबत फिरलो म्हणून. परंतु त्या दिवशी त्यांनी केलं तेव्हा आजही तो बाबांचा कार्यक्रम कुठंच राहावं त्या परिसरात. कारण माताला ज्याला गाडी घेऊन चालावं लागते चालता येत नाही. अशा परिस्थितीत आजही बाबांचं कोठी आठवण केला तर तो येते. बंधूंनो हे बाबांच्या हयातीतले शब्द आज परमेश्वर त्या ताईच्या माध्यमातून पूर्ण करतो. आणि त्याच वैद्यची बहीण ज्यांच्या घरी आम्ही जेवणासाठी त्यांच्या हॉलमध्ये बसलो सोफ्यावर बसलो होतो तेव्हा ती शेवटीनबाई जेव्हा बैठक सुरू होती बैठक संपली तेव्हा बाबाला नमस्कार करायला आलती. पण बाबाला त्यांना तिच्यासोबत नमस्कार घेतला नाही. आणि जेव्हा आम्ही त्यांच्या घरी जेवण करण्यासाठी बसलो तेव्हा बाबा होते. बाबांच्या साईडला मी त्यांच्या सोफ्यावर बसलो तेव्हा बाबांनी म्हटलं ती बाई लुगड्यावाली आहे तिला आवाज मान म्हणते. मला वाटलं बाबा कोणतरी ओळखत असतील म्हणून मी आवाज मान त्या बाईला बोलवलं. ती बाबा समोर आली आणि बाबा म्हणते तिला ओळखलीस का? हो बाबा म्हणते मी ओळखलं म्हणते. ताई माझ्या घरी आलतीच म्हणते. कारण आमचा इंद्रपाल म्हणते नगर धरले किरायन राय कारण तो त्या कंपनीत एका तरी काम करत होता तेव्हा त्याची पत्नी ते देवा किरायन राय तेव्हा ताई त्याच्या घरी गेली असं म्हणून ते म्हणते मी ताईला ओळखतो. तर बाबा म्हणते तू विसरलीस म्हणते मला तू ताईने ओळखलीस म्हणते मला नाही ओळखच म्हणते. तू म्हणते तुझे लहान पती गेला तेव्हा तुझे लहान लहान पोरं होते तेव्हा तू पोरायने घेऊन टिमकेले आलतेस म्हणते. तिच्या हयातीतली आठवण करून दिलं बाबाने तिला. तेव्हा ती हो म्हणते. तिला आठवण आली का माझे लहान लहान पोरं आता तिचे तेवढले नातू होते तेव्हा ते पोरं घेऊन बाबाकडे गेली स्वतःचे तेव्हा तिचे तेवढले नातू आहेत. ती बाई बाबानं तिला आठवण करून दिली की तू टिमकीला हयातीत लहान लहान नातूला घेऊन पुरायला घेऊन आलो तेव्हा हो म्हणे बाबा मी टिमकीला आले म्हणे. पण त्यावेळेस बाबांनी माझ्यासोबत नमस्कार नाही घेतला म्हणे. त्यावेळेस बाबांनी माझ्यासोबत नमस्कार नाही घेतलं म्हणे. तेव्हा बाबा सांग म्हणते मी तुझ्यासोबत का नमस्कार नाही घेतलो आणि आजही तू नमस्कार घ्यायला आलीस माझ्या समोर. आजही मी तुझ्यासोबत नमस्कार नाही घेतलो. सांग म्हणते का नाही नमस्कार घेतलो. तेव्हा ती रडता रडता रडायला बसली. तिला आठवण झाली बाबाच्या हातीतली. सांगायला बसली की बाबा जेव्हा माझे पती मरण पावले आणि मी कपाळावर काळी टिकली लावून आली तेव्हा तुम्ही मला म्हणाले होत्या की तुझ्या पती जरी परमेश्वरा जरी गेला असेल तो पती परमेश्वर आहे तू भगवान म्हणते. त्याची आत्मा ही चैतन्य आहे ती जागृत आहे ती अमर आहे. त्या आत्मेला तू तुझ्या डोक्यावर ठेव. बुक्का नको लावू काळी टिकली नको लावू. कोणती टिकली लावू
कुंकवाच्या टीका लाव, तो जरी शरीर सोडून गेला असेल पण आत्मेन तुझ्या जवळ आहे, कारण तू म्हणतेस पती हा परमेश्वर आहे. मग परमेश्वर हा चैतन्य नाही तुझ्या जवळ नाही, गेल्यानं शरीर सोडून जाऊ दे, पण आत्मा तर अमर आहे, तो तुझ्या जवळ आहे. आणि म्हणून बाबा म्हणे तू कपाळाच्या टिकली लाव, कपाळावर टिकली लाव, कुंकवाची टिकली लाव, ताई तुझ्यासोबत नमस्कार घेईन. परंतु बाबाने त्या शब्दाची किंमत नाही केली तिनं, कारण ती आज म्हातारी झाली, आजीबाई झाली, आणि बाबा पुढे बिगर टिकली लावून आली, गाडी टिकली लावून आली, तेव्हा बाबाने आजही तिच्यासोबत नमस्कार नाही घेतला. तेव्हा ती सांगायला बसली की बाबा मी कपाळावर काळी टिकली लावली होतो, पण तुम्ही माझ्यासोबत नमस्कार नाही घेतला, आणि आजही मी काळी टिकली लावली. हे बाबाला म्हणलं आजही टिकली लावलीस म्हणे. तेव्हा तिच्या भावाची जी सून होती, तिच्या भावाची सून तिनं कुंकू आणलं आणि तिला पुन्हा टिकली लावून दिलं. त्या दिवशी किती वर्षाने तिच्या कपाळावर टिका लागला कुंकवाचा, पण ती तर मेला. म्हणून आम्ही असेच राहणे केलो. परंतु ज्या दिवशी आमचे दिले भाऊ गेले तेव्हा बाबांनी सुद्धा ताईला कुंकू लावायला लावलं, आणि आजही कुंकू लावते तर शेवटीने टीका करते. बाबांनी त्यावेळेस ती प्रथा बंद केली होती, बाबांनी हयातीतच ती प्रथा बंद केली होती. परंतु आजही मार्गदर्शक मानव धर्माचे म्हणते, आणि आजही काय करते म्हणते ते आम्ही काय म्हणतात, जुने विचार बंद केला का बंद केलो का? कारण बाबांनी सरळ सांगितलं, ज्या मानव धर्माच्या सेवकाच्या घरची रोटी जमते, ज्या मानव धर्माच्या सेवकाच्या घरची रोटी जमते, तो कोणत्या जातीचा असतो त्याची बेटी जमल्या पाहिजे. रोटी जमले का? रोटी जाते ना, जातीच्या तुमचा रोटीला जात असते का? तशी बेटी जमल्या पाहिजे, बेटी कुठली तरी चालली पाहिजे. हा बाबांनी मंत्र त्यावेळेस दिला. आणि बाबांचे चिरंजीव महान ते की बाबा चिरंजीव त्यांनी तसा लग्न केला, त्यांच्या रिसेप्शन बाबांनी केला. माहित नसेल ठेवलं, ज्यांना आम्ही काय म्हणतो सायंटिस्ट आहेत म्हणतो, विदेशात राहतात म्हणतो, बाबांचे चिरंजीव त्यांनी लव्ह मॅरेज करून लग्न केलं त्यावेळेस, आणि बाबांनी मग रिसेप्शन करून दिलं. म्हणून बाबांनी रोटी आणि बेटी घेत, कारण या धर्मात जाती दोनच, नर आणि नारी, हे बाबांनी शिकवलं आम्हाला. आणि जोपर्यंत ह्या गोष्टी आम्ही मतभेद आजही करत राहू तोपर्यंत हा धर्म मोठा होणार नाही. नागपूर मंडळाचे लोक माझ्या मोहाळीला आले एकता करासाठी, त्यांना तोच प्रश्न केलो, तुम्ही प्रॉपर्टी बघून एकता करायला आला की धर्म मोठा करायला आला? सरळ म्हणलो, तुम्ही मानव धर्माच्या नावाला काय विटंबना करता म्हणून मी हा प्रश्न केलो. त्या ठिकाणी नागपूर मंडळाचे लोक जेव्हा मोहाळीला आले तेव्हा त्यांच्या पुढे मी प्रश्न ठेवलो, तुम्ही म्हणता म्हटलो की बाबांचा आदेश हा मंडळाचा आदेश आहे, परंतु बाबांच्या आदेशाला तुम्ही विटंबना करता म्हणलो. विटंबना शब्द अर्थ समजते का म्हणलो? एक शिक्षक आहेत त्या ठिकाणी, संचालक नागपूर मंडळाचे लोक शिक्षक म्हणून पेशावर आहेत, त्यांना विठंबना शब्दाचा अर्थ कळते म्हणलो. आणि हा विठंबना नागपूर मंडळ करते म्हटलो, या शब्दात मी त्यांना बोललो. विठंबना म्हणजे विटाळ होते म्हणलो. एक मानव धर्माचा सेवक दुसऱ्या मानव धर्माची सेवकाशी नमस्कार घेता तेव्हा तुम्ही त्याला जास्त विचारता, कोणी तू मंडळाचा, तू कुठल्या मंडळाचा, मोहाणी मंडळाचा असेल तर त्यासोबत नमस्कार नको देऊ, त्याला हवन करायला बसू नको देऊ, त्याला आवती नको जाऊ देऊ. परवाच्या दिवशी नागपूर भांडेवाडीला माझ्या रिश्तेदार माझा जवळ आहे त्याच्या घरी नागपूर मंडळाच्या माध्यमातून नवमी आव्हान होती. त्यांनी मला फोन केला. मी म्हटलं विचार तुझ्या कार्यकर्ता, पडवलं त्याच्या कार्यकर्ता की तुझ्या कार्यकर्ता जर माझ्या सासऱ्याला घरी येऊ देत असेल आणि मार्गदर्शन करून सुद्धा मी जेव्हा तयार आहोत, त्याच्या कार्यकर्त्याला विचारायला केला, सरळ सांगते बाबाजी म्हणते माझा कार्यकर्ता नाही म्हणते. म्हणलं हे शिकवण बाबाची आहे, ही शिकवण मानव धर्माची आहे. आम्ही धर्म मोठा करतो तो मंडळ मोठा करतो. मी हा शब्द बोललोय त्यांना. नागपूर मंडळ, टिपकी मंडळ, मोहाळी मंडळ कुठला असो, हा तुमच्या आणि माझ्या भविष्यावर मोठा काय हो, त्या दैवी शक्तीच्या माध्यमातून मोठी होते. ती दैवी शक्ती कधी मतभेद करत नाही, परंतु तुम्ही मतभेद करताय, तुम्ही त्या शब्दाची विटंबना करताय. विटाळ तुम्ही नागपूर मंडळ माझा ठणकावून त्यांना सांगितलो. आणि एकता करायची असेल तर सर्वात पहिले तुमच्या नियमामध्ये तुम्ही बदल करा, आपोआप एकता होईल. प्रॉपर्टी येतीच राहील. बघून आम्हाला धर्म मोठा करायचा आहे, मंडळ आमचे मोठे करायचे नसत. आणि म्हणून आज जवळपास
मी दररोज पाहत असताना वाटतं फेसबुकवर मोहाडी मंडळाच्या माध्यमातून जवळपास 30 कार्यकर्ते केले आहेत. त्याच्यात नागपूर मंडळाचे काही आहेत आणि काही किमतीचे आहेत, काही हा एक होता आमच्या कोल्हारीवाला याचेही आहेत आणि काही टेकामजीचे आहेत, काही रामटेकचेही आहेत. म्हणजे असे अनेक मार्गदर्शक आज मोहाडी मंडळाला जोडून राहिले. ते कुठल्या तरी एका विचाराला जोडून राहिले. मोहाडी मंडळ हा मंडळाला मोठा करत नाही तर धर्माला मोठा करण्याचे कार्य करतो. आणि महान की बाबा जुगदेवजी आत्मबोलाने आले तो मान धर्म मोठा करायसाठी आले. धर्म हा मोठा होणार म्हणजे होणार आणि मोहाडी मंडळाच्या माध्यमातून होणार. हे निर्वाळ मी आजच्या प्रसंगी सांगू इच्छितो. बंधूंनो, या ठिकाणी बोलवीला मान सन्मान केलं आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचं मनपूर्वक आभार मानून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. बाबांना नमस्कार, सर्व शोभांना नमस्कार.